आताच ट्रेन सुटली आहे दादरवरून आणि इकडे नाश्त्याचा प्रोग्राम चालू आहे। आईंनी इकडे ठेपले करून आणले आणि पूजाने चटणी केली आहे। एकदम खुश आहे गावी जायचं म्हटल्यावरती ना। संगमेश्वरला तर गाडी थांबलेली आहे, पण आपल्याला यावेळेला संगमेश्वरला नाही रत्नागिरीला उतरायचं। हे जायचं आंबोलीला संगमेश्वरवरून। हां रिटर्न येताना रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे आणि आताच पाऊस इथे पडलेला आहे 1 तासापूर्वी, तर थोडं वातावरण मस्त थंड झालंय। कलिंगड 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 बॅगा वगैरे घेऊन पूजा रेडी आहे, आता उतरायचं आहे रत्नागिरीला। प्रवास कसा झाला? मस्त झाला, छान झाला। छान झाला ना? थोडी ट्रेन लेट झाली पण हां गरमी जाणवली का? मुंबईची गरमी? हां गरमी तर थोडी आहे। आनंद बघा गरमीने हवा सगळे चिपकू चिपकू झाले सगळे। हां सगळं अंग चिकट। चला चला कुठून इकडे सिद्धीला सगळे फॉलो करतायत। इथे मस्त आहे, ते संगमेश्वरला नाही आपल्याला असं। रत्नागिरी हां बरं झालं, ओके बरं आहे। काय हा काय रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर? आता आम्ही इकडनं रत्नागिरीवरून रिक्षा केलेली आहे, इथे यांची रिक्षा केली। चला इथे आम्हाला घ्यायला आल्यात। आत्या हाय करा, पुढे इकडे उतरायचं, पुढे उतरायचं, पुढे लेट झालं, गाडी लेट झाली ना। आम्ही किती पूजा पकड। आता इकडे जरा ऊन कमी वाटतंय ना पूजा, जरा थंडावा वाटतं जरा। हा मस्त अंगण ना एकदम, आणि हा जागा पण मस्त आहे। इकडे आमची रिक्षा थांबली आणि तिकडनं उतरून मग आता इकडनं आलोय। आणि आई आणि साक्षी अजून पाठीच आहेत, रिक्षामध्ये आहेत, कारण का ते मार्केटमध्ये थांबले तिकडे काहीतरी घ्यायला मार्केटमध्ये, तर आता तिकडनं निघाले। तर त्यांच्या पुढे आमची रिक्षा आली, तर आम्ही आलो पुढे। आता ते पाणी घेऊन आले। साडी नेसतो ना, होते यामध्ये व्हिडिओ होते, व्हिडिओ जेवण बिवण करून ठेवलंय मस्त। आता आम्ही राबून जेवणार आहे, भूक लागली भरपूर मासे आहेत। सगळं जेवण आता रेडी करून ठेवलेलं आहे, सगळं रेडी, एकदम रेडी। आज चला फ्रेश होऊया आता। एक वाट बघतो आम्ही पुढे आलो, अजून एक रिक्षा आमची येते।
त्यांची पण आता रिक्षा आली आहे. हा बंगला मस्त आहे ना. हा छान आहे मस्त आहे. आत्तेचं मस्त घर बघा. हो मस्त घर छान आहे. आपल्याला लेट झालं ना 1.5 तास लेट झालं. लेट झाली हा पण काय वाटलं ना त्रास नाही आला काय. काय नाही वाटलं. पण थोडस असं हा असं ना. चला पूजा ती फ्रेश होऊन घेऊया ना. हालत बघा आणि गरमी एवढी गरमी होती. अरे फ्रेश होऊया आता. फ्रेश तुझ्या जेवण केलं मी. हा काय साबण आहे का बाबा. आता पहिलं फ्रेश होऊया. फ्रेश होऊन नंतर मस्त की गरम गरम आत्याने ऑलरेडी जेवण बनवून ठेवलेलं आहे. जेवण पहिलं जेवतो असं की मस्त की नंतर फ्रेश होऊन नंतर तुम्हाला भेटतो. आत्याने पूर्ण मेजू आणि करून ठेवली सगळं सगळ्या प्रकारचं आहे. व्हेज काय काय याच्यामध्ये फिश पण आहे. सॉरी हा हे नदीतले मासे. काजूची भाजी अळूवडी चवळीची भाजी भाकरी. आते काजू भाजी सांगितली ना आई. काजू आई 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 भूक लागली आता जेवूया आता. तुला हात लागेल नमस्कार. आताच झोपून उठलोय. संध्याकाळचे वाजले 9 ॲक्च्युली. कारण का दुपारी जेवायला आम्हाला लेट झालं. जेवायला चहासाठी कारण का जेवायला लेट झालं तर झोपल्यानंतर आता कधी संध्याकाळचे 9 वाजले समजलेच नाही. कारण का दिवसभर गाडीमध्ये झोप नाही आलेली म्हणून तो बरं थकवा असतो तो. आणि उन्हाचं एवढं ते झळक होती वगैरे म्हणजे उन्हाचा एवढा त्रास आणि ते त्यामुळे झोप नव्हती लागली गाडीमध्ये. आता येऊन मस्त झोपलेलो. मस्त झोप लागली. आता ते जरा चहा वगैरे रेडी आहे. तर जरा चहा होऊन जरा फ्रेश होतं आता. ॲक्च्युली जेवणा टायमिंग झाला की आता आम्ही जरा चहा घेतो आहे. पण गावी आलं सगळं चालतं. चहा आणि पूजान झोप चांगली झाली ना पूजा. आता फ्रेश ना. देऊ तुझी देऊ. आईंची पण झाली आहे. फ्रेश वाटतं ना आता. त्यांना हाक मारते साक्षी. हे बसले तिकडे बाहेर साक्षी आणि आली आली. तुम्हाला पाहिजे चमचा. तुम्ही चाट टाकून खाता फरसाण. असं मस्त लागतं ना पूजा चहामध्ये फरसाण टाकून. खूप आवडतं. हॅलो. सो आता रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि इथे आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता असेच सगळे बाहेर गप्पा मारत बसले आहेत आणि इथे अंथरूण घालायचं काम चाललंय. सिद्धी आणि दिऊ इथे अंथरूण घालतायत. झोपण्याची तयारी आमची. आणि इथे सगळे बाहेर मस्त गप्पा मारत बसलेत. काकी बसल्यात इथे. मस्त बाहेर एकदम थंड वातावरण आहे इथे. मस्त कलिंगड घेतलेलं दुपारी. साक्षी कलिंगड कट करते. गोड आहे कसं आहे. थोडं आहे ते. मस्त इथे गप्पा झाल्या आत्या आणि मम्मीचे. छान. आता मस्त
थंड वातावरण वाटतंय इथे. सांगितलं नाही सकाळी. हा ओके. हा, ते जरा सांग. म्हटलं का? हा, सांग. आता काय गावाचं नाव? पुणसकोंड. आता गावात आलोय आम्ही. लांजा जिल्ह्यामध्ये, तालुका लांजा, रत्नागिरी जिल्हा. हा सॉरी. पुणसकोंड माझ्या मोठ्या आत्याचं गाव. तो आता तिथे आलोय आम्ही. मस्त गाव, घर पण खूप छान आहे. मी तर फर्स्ट टाइम आली, म्हणजे लहानपणापासून पहिल्यांदा आली. मम्मी आलेली पण त्यावेळेला जुनं घर होतं. आता हे सगळं पुन्हा नवीन थोडंसं रेनोव्हेट केलं घर. सो मस्त. तुम्हाला कसं वाटलं आत्याचं घर? ओ जावयांना विचारते कसं फर्स्ट टाइम वाटलं? या साईडला फर्स्ट टाइमच आलो. आणि आत्तेकडे भरपूर बोलत होती की या किती वर्ष झाले बोलवते. शेवटी आज आमचं काय बोलतात ना, आज मुहूर्त आला. आता लग्न झाल्यावर पण पहिल्यांदा आलोय आम्ही. सो मस्त छान वाटतंय एकदम. असं एकदम आम्हाला रिलीफ येते आता. मस्त इकडे गप्पा गोष्टी चालल्या आहेत सगळ्यांच्या. खूप छान टाइम स्पेंड होतोय. मस्त रिलॅक्सेशन मूड चाललाय. सो आता 12:30 वाजलेत. आता आमचं मस्त इथे थोडेसे गप्पा वगैरे करून मग आज आम्ही थोडा आता आराम करणार आहे. आज ट्रॅव्हलिंग मध्ये दुपारी थोडंसं झोपलो. खूप आराम केला. मस्त आराम. मस्त छान एकदम. कामाचं झंझट नाही, कोण बोलणार नाही, लवकर लॉग इन करायचं झंझट नाही. मस्त की आता आराम पुढचे चाललंय. 4-5 दिवस मस्त आमचं रिलॅक्सेशन मूड वीकेंड चालू आहे. छान, म्हणजे थोडं जॉबचं टेन्शन नाही, काय नाही. आता थोडं मस्त. आता उद्या आम्ही सकाळीच मस्त जरा बाहेर फिरायला जाऊ. उद्याच्या नदीवरती ब्लॉगमध्ये तुम्हाला जायचं दिसेल. ना आंघोळीसाठी. हा, नदीवर. आणि इथे मंदिर वगैरे आहे आत्याच्या गावी, ते तिथे जाऊ. मग उद्या भेटूया आता मग. उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी बाय, गुड नाईट, लिव्ह युअर लाईफ. बाय.